शिवसेना उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपनं एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून 40 आमदारांचा गट शिवसेनेतून फोडला। या मोबदल्यात 2.5 वर्ष शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं, पण गरज सरो आणि वैद्य मरो अशी आपल्या मराठीत म्हण आहे। अगदी तसाच वापर शिंदे सेनेचा भाजपनं करून घेतलाय। 2024च्या विधानसभा निवडणुकीत भरभक्कम बहुमतानं महायुतीची सत्ता आली, तेव्हा मात्र भाजपनं एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या आमदारांचे पंख छाटायला सुरुवात केली आहे। सुमारे 3 महिने उपमुख्यमंत्री पदावर असूनही शिंदेंना इतर विभागाच्या फायलींपासून दूर ठेवलं। त्यांनी मुख्यमंत्री पदावर असताना मंजूर केलेले एक प्रकल्प बासनात गुंडाळले। याउलट दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र फडणवीस यांनी जास्त जवळ केलंय। यामुळे शिंदे सेना व भाजपात अधिकच दुरावा वाढत चाललाय। पण आता भाजप पुन्हा शिंदे सेनेवर मेहरबान झालाय असं वाटत असताना शिंदेंचा महत्त्वाकांक्षी असलेला सातारा जिल्ह्यातील आणखी एका प्रकल्पाला थेट केंद्र सरकारनंच ब्रेक लावलाय। त्यामुळे भाजपला एकनाथ शिंदे हे महायुतीत हवेत की नकोत हा प्रश्न आता निर्माण होतो।